बाबासाहेबांची जयंती म्हणजे विचारांची उधळण. बाबासाहेबांची जयंती म्हणजे आपण काल कुठे होतो, आज कुठे आहोत आणि आपल्याला उद्या कुठे जायचंय या गोष्टीचं आत्मचिंतन करणे म्हणजे बाबासाहेबांची जयंती साजरी करणे असं ठरते. कारण काय होतं, आपण बाबासाहेबांची जयंती आली की आपण मोठमोठे कार्यक्रमांचं आयोजन करतो, आपण मोठमोठ्या मिरवणुका काढतो, आपण महागडे कार्यक्रम, साड्या, कुर्ते पैजामे, सोनं नाणं नटून थटून आपण त्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी करतो. आनंद शिंदे मिनी शिंदे जे गाणे वाजले की आपले पाय दुखूस तर आपण रात्रभर नाचतो. पण मात्र बाबासाहेबांची जयंती संपली तर मग इतर दिवसांमध्ये आपण याचे त्याचे झेंडे बोकांडी घेऊन त्याच बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाला तिलांजली देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. एक लक्षात घ्या, बाबासाहेबांनी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, तुमच्या उत्थानासाठी आणि माझ्या उद्धारासाठी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली आहे. पण आपले तरुण रिपब्लिकन चळवळीला त्या ठिकाणी बाजूला ठेवून याचे त्याचे झेंडे बोकांडी घेऊन 365 दिवस फिरतात. मात्र 14 एप्रिल आली की बाबासाहेब आमचा बाप आहे म्हणून मिरवतात. म्हणून बाबासाहेबांना जर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला आणि मला अभिवादन करायचं असेल तर ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला आणि मला बुद्धांच्या उंधळीमध्ये टाकलं, ज्या बाबासाहेबांनी 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीला तुम्हाला आणि मला बुद्धांचा अष्टांग मार्ग दिला, ज्या बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी करून या देशांच्या स्त्रियांना भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत न्याय आणि अधिकार दिले, खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना जर तुम्हाला अभिवादन करायचं असेल तर त्या बाबासाहेबांनी निर्माण केलेला रिपब्लिकन पक्ष तुम्ही बळकट करा. नाहीतर काय लगीन लोकांचा आणि नाश्ता येडा भोकाचा अशी परिस्थिती जय भीम महाराजांची झालेली. आज आंबेडकरी चळवळीचे आपले इतके बालेकिल्ले आहेत. आमचा वडाळा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे, चेंबूर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे, 7 रस्ता आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे, मानखुर्द गोवंडी आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. पण आमचे उमेदवारच साहेब निवडून येत नाही. कारण 365 दिवस आम्ही बापाचं नाव घेतो. माझे वडील मनोज भाई म्हणायचे 365 दिवस आमचा बाप कोण, तर बाबासाहेब आंबेडकर. आणि जशी निवडणूक आली तर आमचा बाप कोण, नरेंद्र मोदी. मग आमचा बाप कोण, राहुल गांधी. हे राजकीय मंच नाहीये, पण ही समाजाची बिकट परिस्थिती आहे. आपण फक्त बाबासाहेबांची जयंती नाच गाण्यापुरती, मिरवणुकांपुरती किंवा